राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये निश्चित करण्यात आलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सरकारकडून 5 रुपये अनुदान देखील देण्याचा निर्णय झालाय। दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये प्रति किलो अनुदान घोषित करण्यात आलेले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता प्रति लिटर 30 रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमती निश्चित करण्यात आले। त्यानंतर शासन 5 रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल, जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यास 35 रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून 30 रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्यातीकरता अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे। 15,000 मेट्रिक टन दूध भुकटी निर्यातीकरता हे अनुदान असेल। दरम्यान दुधाला 5 रुपये अनुदान आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया किसान सभेच्या अजित नवले यांनी दिली आहे। पाहूया। संबंध देशभर ज्या प्रकारची दूध पावडर आयात केली गेली त्याच्याबद्दल देशभरातून अत्यंत विरोधी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलेल्या आहेत। डॉक्टर अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली देश स्तरातील देशांची जी बैठक झाली त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये पावडर आयातीवर सुद्धा देशभर आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात जोपर्यंत 40 रुपयाचा दर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि दूध उत्पादक आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारचा संकल्प सुद्धा करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।